नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. आत्मनिर्भरतेची अनुभूती देणारे स्वयं पुनर्विकासाचे धोरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने मुंबई ठाणे परिसरातील झोपू योजनेतील इमारतींसह सरकारी जागेवरील इमारतींनाही स्वयं पुनर्विकास करण्याची शिफारस सरकारकडे करणार असल्याचं सुतोवाच भाजपाचे गटनेते स्वयं पुनर्विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने सहकारातून समृद्धीकडे या अंतर्गत हमखास पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयं पुनर्विकास संबंधी इत्थंभूत माहिती देणारी कार्यशाळा शनिवारी ठाण्यातील महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली आहे. यावेळी आमदार दरेकर बोलत होते. या प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतीश निकम, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, वास्तुविशारद सचिन साळवी, मकरंद तोरसकर, अभियंता रवी शंकर शिंदे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे योगेश पाटील या आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की ज्यावेळी एखादी चळवळ आंदोलन म्हणून उभी राहते त्यावेळी त्याचे महत्त्व सरकार दरबारी येते व सरकार त्यावर उपाययोजना करते. स्वयं पुनर्विकासात जे यश मिळते त्याचं सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यामुळेच आज मुंबईत स्वयं पुनर्विकासातून 15 इमारती उभ्या राहिल्या असून रहिवासी मोठ्या घरात राहायला गेले. ही स्वयं पुनर्विकासाची ताकद आज गती घेताना दिसत असून स्वयं पुनर्विकास हा गृहनिर्माण क्षेत्रातील आत्मनिर्भरता असल्याचं नमूद केलं आहे. स्वयं पुनर्विकासात तुम्हीच तुमचे मालक आहात. जो काही फायदा होतो तो सभासदांचा असतो. यामध्ये गुणवत्ता आहे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही 100% यशस्वी होता. मुंबई स्वयं पुनर्विकासात यशस्वी झालात. आता ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रभर स्वयं पुनर्विकासाचे हे धोरण राबवणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय. आमच्या समितीने मुंबई, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बैठका घेतल्या. स्वयं पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांचे मानव अभिहस्तांतरण 1 महिन्यात करण्याच्या सूचना अभ्यास गटाच्या अहवालात केल्या आहेत. हा अहवाल सोमवारी शासनाला सादर केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि एकसाथ एकनाथ सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उपनेते व जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांच्या पुढाकाराने
ठाण्यातील खोपट शिवसेना शाखा येथे या मोफत वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे धीरज निलेश सांबरे यांच्या हस्ते वयांचं वाटप करण्यात आलंय। यावेळी शिवसेना शाखा प्रमुख मधुकर मोरे, सत्यवान गावकर, प्रकाश कदम, प्रशांत सावंत, रमेश गजमल, राजू शिंदे, पूजा तिडके लोंढे, रंजना पवार, सुरेखा लांडे, राजेश मामने, प्रकाश गुरव, दर्शना शेलार, विशाल मोरे, अनिल अहिरे, अतिश खितले, रमाकांत निवळे या आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती। यावेळी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सदस्य नितीन गोष्टे यांचा वाढदिवस असल्याने यावेळी केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। तर प्रभागातील सुमारे 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यावेळी मोफत वयांचं वाटप करण्यात आलं। जिजाऊ सामाजिक संस्था आणि एक साथ एकनाथ या संस्थेच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आणि शिवसेना शाखेच्या वतीने आज इथे वया वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने करत असतो, पण आज एका सामाजिक संस्थेची साथ त्यांना मिळालेली आहे आणि जिजाऊ सामाजिक संस्था नेहमी अग्रगण्य राहिलेली आहे। प्रत्येक ह्याच्यात सहभाग ते घेत असतात आणि वेगवेगळे उपक्रम ते करत असतात आणि त्या माध्यमातून शाखेच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलाय आणि आपल्या मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। तर खऱ्या अर्थाने त्या सगळ्यांचं कौतुक करते आणि शाखा पोपट शाखा नेहमीच कार्यरत असते आणि आपले शाखा प्रमुख आहेत त्यांचं नाव मधुकर जे आपले शाखा प्रमुख आहेत ते नेहमीच कार्यरत असतात आणि शाखेच्या माध्यमातून ते काम करत असतात। आपल्या प्रभागातील नागरिकांना काय हवं यासाठी नेहमीच ते धडपड करत असतात आणि आज त्यांनी एक सामाजिक संस्था स्वतःची स्थापन केलेली आहे आणि आपली संपूर्ण टीम जी शाखेतले पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते यांची साथ नेहमीच त्यांना लाभलेली आहे। एक साथ एकनाथ ही संस्था त्यांनी स्थापन करून एक आगळं वेगळं उदाहरण या ठाणेकरांना दिलेलं आहे। कारण साहेबांचं खऱ्या अर्थाने 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि गेली 25-30 वर्ष या ठाण्यामध्ये साहेबांचं काम पाहून बरीच लोक प्रभावित झालेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या नावाने ही संस्था खोलून अशा प्रकारचे उपक्रम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की ह्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि असंच कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आणि शाखेच्या माध्यमातून नेहमीच होत राहत ही सदिच्छा देते। मी खोपट येथील एक साथ एकनाथ या संस्थेचा सचिव म्हणून काम करतो। मी तसं शिवसेना शाखेचा पदाधिकारी आहे आणि गेली शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसेना शाखा कार्यरत आहे। जसं धर्मवीर आनंदगे साहेबांनी जो वारसा सांगितला होता समाजसेवेचा आणि शिंदे साहेब तो वारसा घेऊन चाललेले आहेत, त्या वारशाच्या अनुसरून आम्ही हे काम करतोय। आम्ही विशेष आभार मानतो की जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे आज निलेश सांबरे साहेब हे आज आमच्या पक्षाचे उपनेते आहेत। त्यांचा देखील आम्हाला एक योगदान मिळाल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो। आज त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे चिरंजीव आज इथे उपलब्ध झालेले आहेत, धीरज दादा, त्यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि आम्हाला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या मीनाक्षीताई या आम्हाला सदैव आमच्या पाठीशी उभ्या असतात, त्या देखील आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो। आणि हा असाच कार्यक्रम आणि शिंदे साहेबांचे विचार आणि त्यांचा समाजसेवेचा व्रत आम्ही पुढे चालवायचा हेतूने आम्ही संस्था स्थापन केलेली आहे। ठाण्यातील कोपरी परिसरात प्रथमच भव्य कराओके स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। ठाण्यातील कोपरी परिसरातील सिंधी हायस्कूल येथे ही स्पर्धा पार पडली आहे। स्वरगंध संगीत मैफल प्रस्तुत आयोजक दीपक जाधव, अशोक बनसोडे, अनिल केदारे यांच्या माध्यमातून ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत 48 स्पर्धक सहभागी झाले होते। यावेळी सर्व स्पर्धकांनी अनेक हिंदी मराठी गीत सादर करत मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकलेत। यावेळी माजी नगरसेविका मालती पाटील, शिवसेनेचे कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड, युवा सेनेचे हेमंत पमनानी, स्वप्नील लांडगे तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहित केलंय। नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी नगरसेविका मालती पाटील यांनी आयोजकांचं विशेष कौतुक केलंय, तर कोपरी विभाग संघटक रमाकांत
हेमंत पाटील यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत येणाऱ्या काळात नवोदित कलाकारांसाठी अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी ग्वाही दिली आहे। या कार्यक्रमाला संतोष कापरे हे प्रशिक्षक म्हणून लाभले, तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक संदीप भालेराव यांनी केलाय। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले। सगळ्यांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। स्वरगंधित मैफिल मला वाटतं आज या ठाण्यामध्ये मला वाटतं कोपरीमध्ये प्रथमच होते आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यात प्रथम मला आनंद झालेला आहे, कारण का गाण्याचं एक अतिशय प्रेम आणि मला असं वाटतं की जो वेळ जो मिळतो तो मला असं वाटतं का खूप कमी असतो, कारण आम्ही फक्त कार्यक्रमाला जात असतो आणि कुठेतरी व्हिजिट देऊन निघून जात असतो। परंतु आज माझ्या प्रभागात मला वाटतं आपल्याच एरिया स्थानिक आणि या सगळ्या जी टीम आहे ही भक्कम टीमने आज असा कार्यक्रम ठेवलाय की ज्या माणसांना की बरेच टेन्शन असतं बऱ्याच वेळेला, आणि मला असं वाटतं की मनाला आनंद आणि प्रफुल्लित करणारा असा कुठला कार्यक्रम असेल तर स्वरगंधा प्रफुल्लित संगीत कार्यक्रम आज खूप छान पद्धतीने यांनी ठेवलेला आहे। आणि मला असं वाटतं की आज बऱ्याच वेळेला कार्यक्रमाला आपण जातो, बऱ्याच ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम असतात, मला असं वाटतं याच्यातूनच कुठून तरी आज स्पर्धा जरी असेल तरी कोण किती छान पद्धतीने गाणं बोलू शकतो का किती पद्धतीने चांगलं मांडू शकतो, भविष्यात याच्यातलंच कुठलं तरी रत्न महाराष्ट्रावर देखील गाणं बोलायला जाऊ शकतं। आणि बऱ्याच वेळेला असं होतं देखील अशा छोट्या छोट्या स्पर्धेतूनच मग कुठेतरी आपल्याला एखादं रत्न मिळतं आणि ते आपल्या महाराष्ट्राच्या स्टेजवरती गाणं बोलतं। आणि मला असं वाटतं नक्कीच असंच कुठेतरी रत्न आपल्या याच्यात कुठेतरी लपलेलं असेल आणि मला वाटतं मिळेल। मला असं वाटतं या संपूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद देईल। अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवून मला वाटतं एरियातल्या सगळ्यांना तर आनंदच झालेला आहे, पण सगळ्यात आनंद मला झालेला आहे की गाणं हे माझा आवडता विषय आणि तो आज कार्यक्रम इथे आहे आणि या कार्यक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत। असाच एक कार्यक्रम नाही तर बरेच कार्यक्रम जरी असले तरी त्यांच्यासाठी मी किती वेळा पण ठेवलात तरी नक्कीच सपोर्ट देईल आणि त्यांच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त वेळ मी नक्कीच त्यांच्या कार्यक्रमाला देईल। नमस्कार। आज खऱ्या अर्थाने कोपरीला स्वरगंधा संगीत मैफिल आयोजक दीपक जाधव, अशोक बनसोडे आणि समस्त टीम यांनी आज केलेल्या खऱ्या अर्थाने कोपरीमध्ये अनेक प्रकारचे संगीतमय गाणारे, मग ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने 12 बंगल्याला कोरवण्यासाठी बांधण्यात आलेला स्टेज आणि 2 आहे। नगरसेवक मालती पाटील यांच्याकडे अष्टविनायक चौकामध्ये बांधले आलेलं आहे, तर नगरसेवक मालती पाटील यांच्या माध्यमातून विसर्जन घाटावर सुद्धा एक गायकांसाठी बांधण्यात आलेला असा अनेक प्रकारचा आम्ही या संगीतमय अशा लोकांसाठी अनेक ठिकाणी अनेक अशा व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत। आणि त्या व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आज खऱ्या अर्थाने आनंद होत आहे की आम्ही कुठेतरी व्यासपीठ उपलब्ध करून दिला आणि त्या व्यासपीठाचा आज उपयोग या ठिकाणी या संगीत मैफिलीमध्ये झालेला आहे। आणि या संगीत मैफिलीमध्ये कोपरीतील नव्हे तर ठाणे शहरातील संपूर्ण ठाणे शहरातील करोलमध्ये बोलणाऱ्या संगीतमय रसिकांचा सहभाग झालेला आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी जसे मालती पाटील आता बोलले आपल्याला की रत्न तयार होईल, खऱ्या अर्थाने कोणीतरी कालिदास सरकार रत्न याच्यातून तयार होईल आणि तो महाराष्ट्राच्या या व्यासपीठावर जाऊन कोपरीचं आणि ठाण्याचं नाव उज्ज्वल करेल अशी आशा बाळगतो। पुन्हा एकदा दीपक जाधव, अशोक बनसोडे या सर्व टीमला मी आणि संगीत मैफिल स्वरगंधा या समस्त आयोजकांना आणि रसिकांना शुभेच्छा देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संगीत। सर काय सांगाल, काय नेमकी स्पर्धा आहे, किती स्पर्धक यामध्ये सहभागी झाले? आता आपण टोटल इथे 41 स्पर्धक आता यांनी भाग घेतलेला आहे। इथे बऱ्याच ठिकाणाहून आपले स्पर्धक आलेले आहेत आणि आपण हे कराओके स्पर्धा ठेवली आहे जेणेकरून जे आपले गायक आहेत त्यांना कुठेतरी आपल्याला संधी मिळावी यासाठी हा व्यासपीठ आपण उपलब्ध केलेला आहे आणि या निमित्ताने आपण नेहमी आता हे कार्यक्रम घेत राहणार आहोत। या होत्या आजच्या ठळक घडामोडी।
अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।